एक शिंपला पाण्याच्या तळाशी शांत विसावलेला, त्याच्या जगात चुकून किंवा जाणून बुजून त्या शिंपल्यात एक खडा जातो, जो त्या शिंपल्यातील जीवाला सतत टोचत असतो. या सततच्या त्रासापासून वाचण्यासाठी तो जीव जो आहे त्याच्या शरीरातून थोड्या वेळाने त्या खड्याभोवती एक द्रव सोडतो. तोपर्यंत ही प्रोसेस चालू असते, तोपर्यंत त्याला ते टोचणे बंद होत नाही. या प्रक्रियेमुळे काय निर्माण होतं माहित आहे? एक सुंदर अनमोल असा मोती. असंच कधी काही भावना, दुःख, नकारात्मकता आपले अस्तित्वच हलवून ठेवते. या सततच्या टोचण्याने आपण आतून तुटतो, कोलमडतो, जीव गुदमरतो. पण अशा परिस्थितीतही मला एकच महत्वाचं वाटतं, ते म्हणजे जी आहे ती तशीच्या तशी परिस्थिती, ते सत्य आपल्या मनाला मान्य करून घेणं. शब्द उच्चारणे एवढं सोपं नक्कीच नसतं होय, पण हाच एक रामबाण उपाय असतो आणि आहे. बऱ्याच वेळा ही परिस्थिती आलीच का यावर आपण आपले लक्ष केंद्रित करून आपलेच खच्चीकरण करून घेत असतो. अशा या गर्केतून आपण लवकर बाहेर आलो नाही ना, तर अशी व्यक्ती डिप्रेशन मध्ये जाते. त्यामुळे हे का, माझ्या बरोबरच का, या दलदलीतून बाहेर पडून जी परिस्थिती समोर आहे ती मान्य करा. आपल्या मनाला सतत त्या परिस्थितीची सत्यता पटवून द्या. तेव्हाच त्यापुढे नवीन सकाळ, नवीन मार्ग दिसू लागतात. मित्रांनो, स्वतःच्या डोळ्यांना काळा चष्मा लावल्याने फक्त डोळ्यांना उन्हाची तीव्रता तेवढी जाणवत नाही जेवढी ती असते, पण बोचणाऱ्या उन्हाचा दाह आणि शरीराची होणारी होरपळ त्या चष्म्याने कमी होत नाही. मग यावर उपाय काय? सूर्याला बर्फ दाखवायला जाऊ नका. आपला ताप कमी करण्याचा प्रयत्न करा. त्यावर उपाय शोधा. त्रास देणाऱ्याचं वागणं, विचार आपण कधीच बदलू शकत नाही आणि शकणारही नाही. त्यापेक्षा आपल्या दुःखाने कासावीस झालेल्या, तरीही न डगमगता आपल्याला प्रेमाने हात देणाऱ्या, साथ देणाऱ्याचा आधार घ्या आणि या चक्रव्यूहाच्या आतून बाहेर पडा, आपल्या व्यक्तीच्या गळ्यातील सुंदर मोती बनून. क्यों घाव के दर्द को दिल से लगा बैठे हो दोस्त, क्यों घाव के दर्द को दिल से लगा बैठे हो दोस्त, सीने से लगाना है तो अपनों को लगा. आंसू चाहे नमकीन हो, पर घाव पर मरहम का ही काम करेंगे मेरे दोस्त. राधा.